एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आई चहा. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बायको. गुड मॉर्निंग. अरे वा, सगळं काढून ठेवलंयस तू. वॉलेट, चावी, रुमाल. ग्रेट. क्या बात आहे. भाऊजी डब्बा पण तयार आहे. अरे वा, डबा पण तयार आहे. माझ्या घरातल्या बायका ग्रेट आहेत. भाजी काय डब्यात? गवार. गवारची भाजी. कोणी केली गवारची भाजी? मला आवडत नाही, माहिती नाही का? माहितीये, पण आईने आणली होती तर मग काय करणार, आम्हाला करावीच लागली. अगाई तू पण गवार. ठीक आहे, मग तुम्ही खाती गवारची भाजी, मला यापुढे देऊ नका प्लीज. आणि आपल्या घरात आजकाल अशा भाज्या का होतात? किचन माझ्या ताब्यात नाहीये ना, म्हणजे त्या दोघीच करतात ना स्वयंपाक. भाजी मी आणते ना, तर मग बाळूला आणायला सांगते. काटकसर काय 5 वेळेस पुजलेली आहे. सगळ्यात स्वस्त तीच भाजी होती, मी काय करणार मग? स्वस्त ना गवार, स्वस्तच असणार. कोण खाणार आहे ही भाजी? नाव बघ कसं आहे, गवार. प्लीज यार स्वानंदी, काही कर यार, काहीतरी ना इंटरेस्टिंग भाजी बनवत जा प्लीज. हा, येतो मी. तुम्ही चिडचिड करू नका. नीट जा रे. अहो सॉरी पण प्लीज आजचा दिवस प्लीज. बाय. पाहिलं ना, दिवसभर काही खाणार नाही म्हणजे आता. आई तुम्ही मला का असं बोलताय? मला माहितीये त्यांना गवार आवडत नाही. तुम्हीच आणली होती भाजी म्हणून आम्हाला करावी लागली. बोल ग मी काय म्हणतेस? हाय, कशी आहेस? मी काय बरी आहे. बरं जरा फोन केलास का ग? तर 2 सुनांच्या तावडीत सापडली होती मी. सुनांच्या तावडीत? ललिता, तुझ्या तोंडी शोभत नाहीये ही भाषा. मरू दे, तू का फोन केला होतास? अगं हो, मी तुला हे सांगायला फोन केलाय की माझ्याकडे ना आज मी किटी पार्टी अरेंज केली आणि तुला यायचंय, कळलं? नाही ग, मला नाही जमणार यायला. पहिले काही दिवस ना कशातच लक्ष लागत नाहीये माझं. कमाल आहे, तू चक्क पार्टीला नाही म्हणतेस? हो, आमच्या घरात काय चाललंय ठाऊक आहे ना तुला? स्वानेंद्र तर मिऱ्या वाटते डोक्यावर आमच्या. मिक्सर पण लागत नाही तिला त्यासाठी. ललिता तू पण ना. अगं असं हरल्यासारखं काय बोलतेस? तुझ्या तोंडी बरा नाही वाटत ना असं हरलेला सूर. हो ग, मलाही नाही एवढं हरायला, पण या स्वानंदीला ना काही चान्स मिळतोच माझ्यावर कुरघोडी करण्याचा. आता पण त्या गव्हाच्या भाजीवरनं इंद्रनील चिडला. त्यांनी सांगून टाकलं, आई घेऊन आल्या ते भाजी गवारीची. माझ्या मुलासमोर माझं नाक कसं कापलं जाईल ना हेच बघत असते. बरं इंद्रनील काय म्हणाला मग? काय म्हणणार ग बिचारा? मला म्हणाला आपल्या घरात चांगल्या भाज्या का नाही होत, हा असा स्वयंपाक का होतो. एवढंच ना ललिता, तुझ्या लेकानेच तुला क्लू दिलाय, आता पुढे तू काय करायचंय याचा. म्हणजे? अगं म्हणजे काय, सिंपल आहे. हे बघ,
काय झालंय ना, हल्ली तुझ्या मनाविरुद्ध सगळं काही घडतंय ना, त्यामुळे तुझ्या बुद्धीला ना गंज चढत चाललंय. अगं साधं आहे, इंद्रनीलच्या आवडीची मस्त काहीतरी एखादी डिश कर. हो ग, म्हणजे लक्षात कसं नाही आलं? एवढी साधी गोष्ट आहे. खरं तर एवढी साधी गोष्ट ना म्हणूनच लक्षात आली नसेल माझ्या. आता ना त्याच्या आवडीची भरली वांगीच करते आज मस्तपैकी. हे गावठीपणा सोडा. म्हणजे काय ललिता, ग्रोप मोठी हो यार. अगं तुझा लेक जग फिरत असतो, जग. मोठमोठ्या चांगल्या हॉटेलातून जेवत असतो आणि त्याला तू हे भरलं वांग खायला घालणार आहेस? हे बघ, काहीतरी ना वेगळं डिफरंट कर. सांगू तुला, चाऊमिन कर. चाऊमिन? अगं चाऊमिन तुला नाही माहित? हा माहिती ना मला, माहिती मला. हा तेच, भरपूर भाज्या घालतो ना आपण, तेच. हे बघ, म्हणजे हेल्दी पण आणि टेस्टी पण. तुला सांगू, इंद्रनील जाम खुश होईल, एकदम भरपूर, आणि भरपूर कौतुक करेल तुझं. ऐक ना, मला उशीर होतोय, खूप जणींना अजून इन्व्हिटेशन द्यायचंय ग. मी तुला नंतर फोन करते. हा. आणि ऐक, मला सांग कसं झालं होतं ते चाऊमिन. हो नक्की सांगते. हा, बाय. ओके बाय. का चाऊमिन काय असतं? चाऊमिन ना, चाऊमिन हा एक लहान मुलांचा खेळ असतो. कांदे जरा आपले हे म्हणजे असे समोरच्याचे असे कान पकडायचे असतात आणि म्हणायचं असतं, चाऊ माऊ गरे खाऊ आडावरचे पाणी पिऊ. गरे कसले खाताय? चायनीज पदार्थ आहे तो काहीतरी. चायनीज पदार्थ आहे का? हा, तो काय असतो? नाही ते नाही माहिती. चायनीज लोक आहेत ना, 4 पायाचं टेबल आणि खुर्ची सोडून 4 पायाचं वाटेल ते खातात. थांबा जा. तिकडे आहे का? अरे वा, भाज्या असतात त्याच्यात. थँक्यू. सकाळी सकाळी धनलाभ. चाऊमिनच्या भाज्या आणायला दिलेल्या आहेत, भाज्या घेऊन या. हो पण काय, कुठल्या भाज्या आणू? काय सांगू त्या भाजीवाल्याला? त्याला सांगा चाऊमिन बनाने काय भाजी दो. हिंदीत सांगू? चायनीज असलं तर चायनीज मध्ये सांगणार आहात? नाही हिंदीत. बाबा, हा काय बाबा नाश्ता करून घ्या. हो गरम गरम थालीपीठ हो. खाऊ, चहा ठेवते. हो चालेल. आई, तुम्हाला पण आत्ताच देऊ ना नाश्ता? काय ग, तू एकटी का करतेस? स्वानंदी कुठे गेली? ती आत्ताच मार्केटमध्ये गेली आहे आणि सगळं आवरून तिनेच दिले आणि मग गेली. पण स्वतः कशाला गेले मार्केटमध्ये? भाऊजींच्या आवडीच्या भाज्या आणते म्हणाली. आपल्या नवऱ्याला काय आवडतं हे माहितीये का? कळेल हळूहळू, अजून नवीन आहे ना ती. अजून नाही म्हणजे तुम्हाला फोन करणार आहे म्हणाली. मला कशाला? भाऊजींच्या आवडीच्या भाज्या विचारायला. हा, जा बाहेर जाऊन या. एवढं संपवतो, भूक लागलेला. भूक तर सतत लागलेलीच असते आणि रिकाम टेकड्या माणसाला ना जरा जास्तीच भूक लागते. खाणं कुठेही पळून जात नाही आणि असंही थालीपीठं गार चांगली लागतात. जा. बाबा कुठे जात आहे? तुला सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे का कुठे जातात आणि काय करतायत? नाही आई, स्वानंदी बाहेरच आहे ना, काय हवंय ते तिला सांगा, म्हणजे त्यांना शांतपणे नाश्ता करता येईल. तुलाच ग बाई, तुलाच काळजी हो सासऱ्याची. बाकीच्यांना मी इथे रिकाम टेकडा वाटतो, पण त्याच्या हे लक्षात येत नाही. इतकी वर्ष हे सगळं वैभव मीच टिकून ठेवलंय. ते विसरतात हे बोलणारे. ते तिने घेतले. बापाच्या बाहेर जाऊ नका, सांगितलेली कामं करा. जा, जाऊन या. खाणं कुठेही पळून जात नाहीये. पळून नाही जाते ग, पण जेव्हा भूक लागले तेव्हा मिळाला तो उपयोग ना. आता जाताय की? हा काय, निघालोच आहे. बाहेरच खात. आलो. जा. आणि काय निलिमाबाई, स्वानंदीच्या बरोबर तुम्हालाही पंख फुटायला लागलेत का? मी 3 लाख दिले म्हणून तुझी आई घरी आली, नाही तर पडली असते हॉस्पिटलमध्ये खितपत.
उपकाराची जरा आठवण ठेवायची. सॉरी आई, चुकलं. जा पूजेची तयारी कर. खरंच फोन आला स्वानंदीचा. हा बोल ग, कुठनं बोलतेस? आई मी मार्केटमध्ये आले होते. सॉरी मी तुम्हाला न सांगताच निघाले. मला माहितीये मला न सांगता निघालीस तू. सतत 4 पावलं पुढे राहायचं असं ना तुला माझ्या. हा, काही म्हणालात का? नाही काही म्हणाले नाही. तू बोल, तू कशाला फोन केलायस? आई मी ह्यांच्या आवडीची भाजी घ्यायला आले होते, तर म्हटलं तुम्हाला एकदा फोन करून कन्फर्म करावं. काय घेऊ? पडवळ घे. असे बरेच दिवसात पडवळाची भाजी झाली नाही ना ग घरात. पडवळ? हा हो आहे समोर, पडवळच घेते. ठेवू फोन? बर बाय. बाय. आता मजा येईल. इंद्रनीलसाठी मी चाऊमीन करेन आणि स्वानंदी पडवळाची भाजी. आपल्या नवऱ्याला कुठल्या भाज्या आवडतात बायकोला माहित असायला हवं. इंद्रनीलला गवार आणि पडवळ अजिबात आवडत नाही. गवार खाईल पण पडवळ नाही. तो आनंदी आता तू गेलीस 12च्या भावात. दादा पडवळ कसं दिलं? 60 रुपये. 1 किलो द्या. आत्या तुम्ही? देवळात जात होते, म्हटलं जाता जाता भाजी घेऊन जावी. तुझा क्लास नाही आज? नाही ना, सुट्टी आहे म्हणूनच म्हटलं ह्यांच्या आवडीची भाजी घ्यावी. छान बेत करते रात्री. बाई ग, गुणी बाळ आहे ग बाई माझं. चांगला संसार करशील. हे बघ, नवऱ्याला मुठीत ठेवायचं असेल ना तर त्याला चांगलं चुंगलं खाऊ घालावं. चंद्रकांत, नीट बघून दिलीस ना रे वांगे? नाही वांगी नाही, पडवळ. पडवळ? हे पडवळ नाही खाणार नील. त्याला नाही आवडत का पडवळ? नाही नाही, आई म्हणाले की त्यांना पडवळ. आई म्हणाल्या हा, पडवळ खायला घाल. अगं बाई ग, सुंब जळला पण पीळ जळत नाही या बाईचं. माझं लक्षातच आलं नाही आणि मी स्वतःला हुशार समजते. राजा हुशारच आहेस ग तू. पण ती बाई महाकारस्थानी आहे ना. त्या बाईने पायाने मारलेल्या गाठी आपण हाताने सुद्धा सोडवू शकत नाही स्वानंदी. तू काळजी करू नको. ए बाबा, ते पडवळ काढून घे, वांगी दे. नाही राहू दे दादा, पडवळच राहू दे. आत्या आज पडवळाचीच भाजी करते ना. आईंनी एवढं सांगितलंय, मग त्यांच्या मनासारखं व्हायलाच हवं ना. आणि तसंही बहिणींना पडवळाची भाजी खूप आवडते. आज जाऊबाईंची पसंती. ती उशीर. आणल्यात भाज्या? नाही आणल्या. कशा आणणार ग? पाकिट मारलं ना स्वरांनी. हो का? नक्की ना? नक्की म्हणजे कसं काय? हा हे म्हणजे मी जात होतो ना तर धक्का मारला त्यांनी. पडलो खाली धपकन. गेलं पाकिट माझं. उशाची ठेवून गेला आणि अजून तिथेच आहे. हे खरं कारण सांगा आता. पाकिट मारलं म्हणजे खिसा मारला. मारला म्हणजे कापला. कापला म्हणजे असा खराखुरा नाही कापला. खिशातले पैसे पळवले. स्वतःचीच वकिली करून झाली. आता सांगा कुठे उधळलेत पैसे?
कुठे आहेत पैसे? नाही उधळले नाही ग, मी असं काम केलंय की जे ऐकून तुला अभिमान वाटेल. काय तू दिलेले पैसे तर गेले, पण मी माझ्या स्वतः जवळचे पैसे खर्च करून हे बघ काय आहे? एका मोठ्या चायनीज हॉटेलमधनं नूडल्स बनवून विकत आणलेत. याचं काय करू मी? काय करू म्हणजे काय, घरात भाज्या असतील ना, वांगी बटाटे भोपळा गवार, चिरून त्याचे टाक, म्हणजे नूडल्सचे झाले चाऊमिन. एक काम धड करता येत नाही. भोपळा खाल काय? भोपळा खाल? बापरे कोण? का अयो हा ठीक आहे. आई मी आले मार्केट मधून. मिळाला पडवळ? हो हे काय एकदम फ्रेश. मग करते रात्रीच्याला पडवळाची भाजी. हो चालेल ना. हा आलेच. नूडल्स नूडल्स, पडवळाच्या भाजीपेक्षा तर चांगलं आहे. ते इंद्रनी लाटप ना लवकर. हे घ्या बाबा. चला आणा वाडा, भूक लागले. काय केलंय आज खास? इंद्रनील, सकाळी ऑफिसला जाताना अगदी नाराज दिसत होतास रे. हो, गवारची भाजी. म्हणून आता तुझ्या आवडीचा पदार्थ केलाय. हा बघ. नूडल्स. वा. आई तुम्ही हे घरी केलंय? हो, मिमीला रेसिपी विचारली आणि केली. बघ तरी कसं झालंय. आई तू किती सही आहेस ना, सगळ्यांची आवड निवड बरोबर जपतेस तू. अरे घरातल्या बाईने प्रत्येकाच्या आवडनिवडीकडे लक्ष द्यायला हवं. तुम्ही पुरुष बाहेर जाऊन एवढं कष्ट करता, मी एवढं करायलाच हवं नाही का? भरपूर खा. स्वानंदी बाळग त्याला. हो थांब थांब थांब, भरपूर नको आई, मी अगदी कमी खाईन. का रे? अगं आई, आम्ही दुपारी हेच खाल्लं. झालं काय माहिती का, की आम्ही सगळे कलिग लंचसाठी का चायनीज क्युझिन मध्ये गेलो होतो, ऑथेंटिक चायनीज क्युझिन मध्ये. तिथे आम्ही नूडल्सच खाल्ले. अरे पण इंद्रनील, मी किती प्रेमाने आणि कष्टाने केलं हे सगळं. आय नो आहे, तू खूप कष्टाने केलेस. ठीक आहे, मी अगदी कमी घेईन, पण टेस्ट हो. एवढं. हे काय आज पोळी बरोबर नूडल्स खायचे आपण, बाकी काही केलंच नाहीये. नाही बनवलंय ना. मी ह्यांच्या आवडीची भाजी केली होती, पण त्यांना भूकच नाहीये. कुठली केली होती भाजी? राहू दे नाही, आता त्यांना भूकच नाहीये म्हणतायत तर. नाही पण कळू दे ना कुठली भाजी केली ती. हा दाखव. बरं. पडवळ. पडवळ माझी आवडती भाजी. नाही ही निलिमा वहिनींसाठी चुकून. भरलं वांग. वा. तू भरली वांगी कधी केलीस? पडवळ आणायला गेली होतीस ना तू? पण ह्यांना वांग आवडतं ना, हा. आणि मला पडवळ. खूप दिवस खाल्ली नव्हती पडवळची भाजी. वहिनी मग घ्या ना. आता प्लीज गप्पा मारू नका. हा. आनंदी वाढ लवकर सर. हो. पण तुला भूक नव्हती ना? आई भूक नव्हती असं कुठे म्हणालो मी. म्हणालो की मला चायनीज पुन्हा खायचं नाही, पण भरली वांगी केली होती मी. तुला तर माहितीये भरली वांगी माय फेवरेट. प्लीज वाढ लवकर. हो. स्वानंदी, तू खरंच ग्रेट आहेस. अगं घरातल्या सगळ्यांची आवडी निवडी एवढ्या कशा काय जपतेस तू? ओ भाऊजी. घरातल्या सगळ्यांच्या आवडीचं केलंय, आमच्या आवडीचं काय केलंय सुनबाईने?
बाबा तुम्हाला पानात काहीही वाढलं तरी खाण्याची शिस्त आईंनी लावली आहे ते माहितीये मला, पण तरीही मी तुमच्या आवडीचं काहीतरी केलंय. शेवग्याच्या शेंगा घातलेली आमटी. वा वा वा, सुनबाई असावी तर अशी. दे दे दे, वाढ वाढ वाढ. पण बाबा सगळंच क्रेडिट तुम्ही मला नका देऊ, कारण मला आईंनीच शिकवलंय की सगळ्यांना खुश कसं ठेवायचं. कारण कोणाला काय काय आवडतं ते मी आईंनाच विचारलं होतं, हो नाही? बरं आई तुम्ही काय खाणार? नूडल्स, पडवळ, वांग?